मित्रांनो, आपण आलेलो रहाटणीच्या मैदानामध्ये आणि कमबॅक करावं तर सचिन सारखं म्हणावं लागेल. कारण आजारपणावर मात करून आज डायरेक्ट प्रथम क्रमांक केलाय. शाहिद भाई नमस्ते. नमस्कार. काय आनंद आहे आजचा. सर्व दिवस पाहिले. आज सगळे दिवस आपल्याला पाहायला मिळाले. आज ज्यावेळेस सचिनने 1 नंबर केला, पुशेगाव हिंद केसरी झाला, त्याच्यानंतर सचिनवर बी काय बरेचसे संकट आले. मग त्या संकटातून बी आज मात करून आज त्यांनी परत दाखवून दिलं की किती संकट आलं तरी मी मालकासाठी आणि ह्याच्यासाठी पळणार. आणि त्यांनी 1 नंबर महाराष्ट्र केसरीच्या मैदानाला आज राठीच्या 1 नंबर करून त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं. आज जबरदस्त पायरा केलेला आज सुंदर सोबत आणि म्हणतात ना ती तोंडाला सुंदरनं जबरदस्तरित्या ओढलं आणि सचिननं त्याला जबरदस्त साथ दिली म्हणून. तो नंदीच असताना चांगला आहे, त्यामुळे टॉप मध्ये नंदी पळतो. आज परवा तिथे कोरेगाव मध्ये 1 नंबर केलेला आहे आणि आम्ही बी पेडगावला 1 नंबर केला होता सचिन सुंदरनी. त्यामुळेच ती गाडी आज परत पळवायची आम्ही डोक्यात विचार ठेवला आणि साहेबांचा कॉल आला की आज आपल्याला सुंदर बरोबर पळायचे. आणि आम्ही सुंदर बरोबर आज पळून परत एकदा 1 नंबर, आज एवढा मोठा 1 नंबर महाराष्ट्र केसरीचा मानकरी आम्हाला दोन्ही नंदीने मिळवून दिला. सचिन ओळख ठेवली माझी अजून, कारण सकाळी ज्यावेळेस आलेलो सचिनला पहिलं भेटलो. सचिनच्या माथेवरनं वगैरे हात फिरवला. काय नाही केलं त्याने, कारण मैदानात आल्यावर तापटपणा असते त्याचा. सचिनला खरंच माणसं कळतात आणि सचिनला तेवढी म्हणजे सगळ्यांवरच तो तेवढा प्रेम बी करतो आणि त्याला खरंच आता त्याला बी आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. आज एवढ्या संकटात उभं राहून सुद्धा आज त्यांनी 1 नंबर करून मालकासाठी आणि त्याच्या चाहत्या वर्गासाठी त्यांनी आज 1 नंबर करून ते परत सिद्ध करून दाखवलं की मी तुमच्यासाठी सदैव एक म्हणजे स्ट्रॉंग राहणार आणि एकनिष्ठ राहणार आज दाखवून दिलं त्याने. शाहिद भाई, एक्झॅक्टली काय झालं नेमकं, केव्हा जाणवलं की बाबा काहीतरी प्रॉब्लेम झालाय? तसं आपलं बोलणं झालेलं तसं मैदान आम्हाला 2-3 मैदानात जाणवलं होतं, पण ठसकत होतं. पण आमच्या डोक्यात काय असायचं की दूध पाजताना वगैरे ठसका वगैरे लागला असेल आणि निमोनियाचा प्रकार असेल असं वाटत होतं आम्हाला. परंतु ज्यावेळेस आम्हाला नरेच्या मैदानात गेलो, 4 फेरे पळालो, त्यावेळेस थोडस प्रमाण मला जास्त वाटलं. मी स्वतः मैदानात होतो तिथे. मग त्यानंतर मी साहेबांना फोन केला की बैल आता पळवायचं नाही आपल्याला, ते सगळं निदान झाल्याशिवाय. मग साहेबांनी दुसऱ्याच दिवशी मला वाटतं एक्सरे मशीन वगैरे आपल्या गोट्यावरच पाठवून दिली. ती सगळी यंत्रणा तिथं चेक करून आम्ही तिथंच बघितलं. आम्हाला तिथं जाणवलं का तिथून पुढे साहेबांनी एकदम अतिशय चांगल्या रीतीने त्याची तिथून पुढे ट्रीटमेंट करून सचिनला आज तयार केला आणि आज त्यांनी ती सिद्ध करून दाखवलं. आणि तुम्ही ती तार जी होती ती पण जपून ठेवलेली आहे? हो, 100% ते जपून ठेवलेली. आज ती तार बघ म्हणण्यापेक्षा ती त्याचा जीव घेणंच गोष्ट होती आणि ती थोडासा विचार म्हणजे जाणून बुजून केलेला होता का ते काय झालेलं होतं हे आपल्याला तर माहित नाही, परंतु ती थोडं झालेली ही थोडीशी चुकीचीच घटना होती. ती कशामार्फत गेली नेमकी, म्हणजे काय तुम्हाला वाटतं? खाद्यामार्फत गेलं? खाद्यामार्फत बी जाऊ शकत नाही आणि चाऱ्यामार्फत बी जाऊ शकत नाही. ही 6 इंचाची तार अशी थोडीच जाऊ शकत नाही आणि असे पिळे होते त्याला आणि दोन्हीकडे असे 2 टोक होते. त्यामुळे ती सहजासहजी तर अशी तार म्हणजे चाऱ्यावाटे तर जाण्यासारखी नव्हती. ते एक तर जे डायरेक्ट कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तो विचार पण आपण करू शकत नाही अशा पद्धतीने काहीतरी इन्सिडेंट घडला असावा 100%. हाय शंका आहे तशी. तर जिवारी लागते का ते? बरोबर लागणारच ना. आज एवढ्या चांगल्या नंदीचं जर आणि कुठल्याही नंदीला असू द्या, हेच नाही कुठल्याही नंदीवर असल्या घातपाताचा प्रयत्न कुणीच करू नये. जे ज्याला काय वाटत असेल त्यांनी स्वतः मालकाशी त्याच्या वैरत्व ठेवावं. अशा नंदीशी वैरत्व ठेवून नाही त्यातून काही. सकाळी पट्टी होती शाहिद भाई, आता सध्या काय स्थिती आहे? जखम वगैरे म्हणजे टाके वगैरे सुकलेत का पूर्ण? सगळे सुकलेले आहेत. फक्त ती पट्टी वगैरे का टाकलेली होती तर त्या पट्टी तिथं म्हणजे कुठली इजा होऊ नये त्याच्या सेफ्टीसाठी ती पट्टी लावलेली होती. आणि एक म्हणतात ना की मार्गदर्शक तुम्हाला जबरदस्तरित्या लाभलेत. बल्ला असं मगाशी पण म्हणाले की घरी गेल्यावर तेल वगैरे लावा, म्हणजे काय म्हणतात ना जे सेफ्टी मेजर्स ते घेत असतात सर्व. बरोबर आहे, सगळं त्यांच्या थ्रू. आज मैदानाला पळायचं होतं, आज गटापासून ते या मैदानाला उपस्थित आहेत. बरोबर, त्यांचं इतकं प्रेम आहे, त्यांचा एकदम जीवातला नंदी आहे.
त्यामुळे ते ह्या नंदीवर खूप सारं प्रेम करतात आणि त्यांचं एक वेगळंच ह्या नंदीबद्दल त्यांचं हे आहे. त्यामुळं ते तर ह्याला विसरू शकत नाहीत आणि आम्ही बी त्यांना विसरू शकतो. तुम्ही मला वाटते दुपारनंतरच निघाला असेल. आज यायलाच पाहिजे मैदानामध्ये. केव्हा वाटलं की बाबा आज मैदानात आपण मला साहेबांनी उपस्थित असलं पाहिजे? गट काढला का साहेबांनी सांगितलं होतं तुम्हाला यावं लागतं, आज तुम्ही एक नंबर करणार आहे. आणि इथल्या आयोजक कमिटीचं मला खरंच कौतुक वाटलं. मला ज्यावेळेस मी खालून वर येत होतो आणि ज्यावेळेस 4 नंबर तास लागला, इथला रेकॉर्ड आहे वाटतं काहीतरी ह्या फाटीचा, की आपले त्यांचे जावेद भाईंचा जो सर्जा आहे सलग त्या 4 नंबर फाटीलाच आतापर्यंत त्यांनी 1 नंबर केलेला आहे. ह्या फाटीचं रेकॉर्डच आहे. फायनल हा 4 नंबर फाटीलाच होतो. फायनलचा 1 नंबर हा चौथ्या चौथ्या फाटीचा 4 नंबर तासावरच होतो. आतापर्यंतचा रेकॉर्ड. आतापर्यंत त्यांचा रेकॉर्ड मला आहे. वाटतं गटाला पण मधलाच तास होता. गटाला गटाला 4 नंबर 4 होतो, नंबर, सेमीला 6 नंबर 6 होता नंबर होता. आणि फायनलला 4 नंबर होता. आणि तुमची जी म्हणतात ना ते स्ट्रॉंग पिलर्स आहेत तुमचे, म्हणजे कायम अपयश असो यश असो, पराभव असो, आमचा जीत असो, म्हणजे कायम स्तंभ शांत. म्हणतो ती आमचा खरा स्तंभच ती आहेत. हा. आणि आमची टीम सगळीच हे आहे. तरी आज टीम मधले बरेचसे इथं नाहीत का, तर दुसऱ्या बऱ्याचशा ठिकाणी बी गेलेले होते. हा. त्यामुळे आज त्यांना बी इथं थोडस त्यांची बी कमतरता. आमचा सोमा असो, बावड्या असो, हे बाकीचे सगळे त्या ठिकाणी आपले स्वप्नील शेट असतील, खरंच त्यांच्याबद्दल बी आता थोडस संपूर्ण टीम एकच मिनिट ते टीमचं ते संपूर्ण टीम आहे त्यामुळे हे सक्सेस आहे म्हणून. हा 100% टीम आहे म्हणून आम्ही आहे म्हणून सगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. शाहिद भाई, खूप चांगलं वाटलं. पुन्हा एकदा सचिन आपला बरा झालाय आणि त्याच क्षमतेनं त्याच जोशामध्ये पोहतोय आणि सर्व प्रेक्षकांची मनं आज पण जिंकली त्यांनी. धन्यवाद. धन्यवाद. सचिनचा आज गुलाल झाला. आज महत्वाचा गुलाल होता, कारण अनेक मोठ्या मैदानात सचिनने गुलाल घेतलेला आहे, पण कुठेतरी आता दुखापत झाली, त्यातून पहिलाच गुलाल आहे. काय सांगाल? आजचा आनंद वेगळा आनंद आहे. आजचा आनंद आहे, भरपूर आनंद आहे. महिन्यातनं बैल बाहेर काढला आणि एकच नंबर केला. एवढ्या मोठ्या दुखापतीतून आज मैदानात आलं. पहिलंच मैदान होतं. हो, काय वाटत होतं सकाळी आल्यावर? वाटत होतं थोडं होतं मनात दगदुग. गट पाळल्यावर वाटलं की आज एकच नंबर करायचा. आणि महत्वाचं म्हणजे सचिन आता दुसरा झालेला आहे. हो, ती बी त्याला म्हणजे ती बी हे झालं ना, ती बी आरण दाताची बी आरण, परत ती टेन्शन वाढलं. आणि गट पळून आल्यानंतर तुम्हाला माहित पडलं होतं, काय धाकधूक होती? कारण आता जेवढ्या मोठ्या दुखापतीतून नीट होऊन गट पास केला होता आणि लगेच दात पण हो, गट पळून आलो, पाणी केलं त्याला, 2-4 वाडे टाकलं आणि इथंच बसलेलो आम्ही. तेव्हाच त्याचं ते दात खाली पडला लगेच. सचिन वरती एवढा विश्वास आहे की बाबा एवढ्या दिवसांनी नीट आला मैदानात, पण बिना गुलालचं जाऊन दिलं नाही तुम्हाला. नाही काय सांगाल त्याच्याबद्दल? कारण एवढं शांत असून पण, पळच आहे ते, त्या पळा जीवावरती हे करतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सचिन कुठे ते 1.5 महिने थांबून होता, तेव्हा देवाबाईनं गुलाल दिला होता तुम्हाला. त्याच्याबद्दल काय सांगाल? कारण एक कायम दावणीला गुलाल आहे चालू आता. देवा आमचा चांगला पोहतो बैल, गुलाब आहे ते बी. काय अपेक्षा होती आज सचिनला पळताना बघून? कारण एवढ्या दुखापत लय भारी वाटलं, कारण 1.5 महिन्यातनं बैल पळाय म्हणजे पळताना बघायला भेटलं, आनंद झाला. कधी नियोजन झालं होतं? कालच झालं दुपारचं नियोजन. काय सांगाल त्याच्याबद्दल? कारण एवढं हे लागून पण चांगला आपण काय सांगाल, एवढं कमीच आहे त्याच्याबद्दल. तुमचा आनंद सगळं सांगून जाते. असं तुम्हाला कायम तो गुलाल ठेवेल ही शुभेच्छा. धन्यवाद.